नमस्कार, मी नितेश बाळकृष्णजी कराळे, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवर. बे पोट्यो पटपट या आजचा कामाचा व्हिडिओ आहे भाऊ. जे नितीन गडकरी या भारताचे सडक व परिवहन मंत्री आहे आणि पेट्रोलियम मंत्रालयाचा कारभारही त्याच्याकडे आहे. तर हे जे मिनिस्ट्री आहे तर या मिनिस्ट्रीचे ते मंत्री आहे आणि ते मंत्री असताना त्यानं भारतामध्ये इथेनॉल पॉलिसी आणली होती, न्यू पेट्रोलियम पॉलिसी. आणि इको फ्रेंडली एनर्जीचे सोर्सेस शोधायला पाहिजे. आपल्याला लागणारं 70% तेल, पेट्रोल डिझेल म्हणजे क्रूड ऑइल आपण बाहेर देशाकडून बोलावतो. आपल्याला जेवढं पेट्रोल डिझेल लागत नाही, ठीक आहे, हे पेट्रोल डिझेल आपल्याला बाहेर देशाकडून बोलवावं लागते आणि याच्यासाठी आपल्याला डॉलरच्या तुलनेत पैसे मोजून द्यावे लागते. म्हणजे भारतापाशी जे भारतानं जो माल एक्सपोर्ट केला त्याच्यातून आपल्याला डॉलर भेटते आणि ते डॉलर आपल्याला दुसऱ्या देशाला पेट्रोलसाठी द्यावं लागते. आणि असं याले परकीय चलन म्हणते. हे परकीय चलन सर्वात जास्त जमा आहे चायनाकडं. मग आपलं हे सगळे परकीय चलन पेट्रोल डिझेलवर खर्च होते. म्हणून इतके गोड बोलतात नितीन गडकरी साहेब का गोड बोलून केव्हा आपली मारून जाईल याचा तुम्हाला पताही लागू देत नाही. मी याच्यावर एक व्हिडिओ घेतला पाहिजे होता का नितीन गडकरी देशाचे पंतप्रधान होऊ शकते आणि पॉझिटिव्ह व्हिडिओ घेतला होता. आता नुकतीच ठीक आहे आकडेवारी आली आणि हे जे लोकांना ज्ञान पाजून सांगतात का 120 रुपयाचं पेट्रोल तुम्हाला 15 रुपये लिटर भेटेल, तुमची गाडी पेट्रोलमध्ये जेवढा ॲव्हरेज देत होती तेवढाच ॲव्हरेज देईन तुम्हाला. आणि आता यायच्या पोराच्या नावानं 2 कंपन्या काढल्या आहे. एक मानस ॲग्रो म्हणून आहे, ह्या आमच्या अंजिले जामनीचा साखर कारखाना जो सहकारी साखर कारखाना आहे तो मानस ॲग्रोनंच घेतला आहे. तो सध्या ढोबर अवस्थेत बंद पडला आहे. आणि अनेक असे ॲग्रिकल्चरशी रिलेटेड सगळ्या सबसिड्या जे सरकारचाच पैसा दाबाचे काम करते आणि सरकारचाच पैसा घेऊन सरकारच्याच पैशात कंपन्या चालून आपल्याला उल्लू बनवायचं काम करून राहिले. पेट्रोल डिझेलवरचा 1 रुपया कमी तर नाही झाला भाऊ, तुम्हाला याच्यातला कवडीचाही फायदा नाही. पण नितीन गडकरीच्या कंपनीचं म्हणजे नितीन गडकरीच्या पोराच्या नावानं असलेल्या कंपनीचं 17 करोडवरून एका वर्षात डायरेक्ट 511 करोड रुपये या कंपनीचं नेट इन्कम झालेलं आहे. हे कंपनी 17 करोडवरून 511 करोडवर हिची मार्केट कॅप कशी गेली, ह्याच खरा मुद्दा आहे. तर भारत सरकारनं मागच्या एका वर्षात पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळणं चालू केलं. अनेक रील्स व्हिडिओ आले का या व्हिडिओच्या माध्यमातून पोट्यानं सांगितलं का गाड्या मधामधात बंद पडून राहिल्या, गाड्याचा ॲव्हरेज देऊन नाही राहिलं, गाडीची इफिशियन्सी खराब होऊन राहिली, गाडीच्या इंजिनचे पार्ट खराब होऊन राहिले. कशामुळे? तर इथेनॉलमुळे. इथेनॉल खरंच रिसर्च करून इथेनॉल मिक्स पेट्रोल वापरलं गाडीत तर त्याच्या गाडीच्या इफिशियन्सीवर किती फरक पडते, गाडीचे पार्ट कोणते खराब होते हे तर अनेक गाड्यांमध्ये जेव्हा वापरू तेव्हाच माहीत पडेल. यानं सर्रास 20% इथेनॉल वापरणं सुरू केलं. 20% इथेनॉल वापरलं, ठीक आहे. तर देशाच्या नरेंद्र मोदी पंतप्रधानांनी तेव्हा डिक्लेअर केलं होतं का या देशामध्ये ठीक आहे जर पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळलं तर देशाला सध्या किती गरज आहे. तर देशाला सध्या देशाला सध्या 655 करोड ठीक आहे म्हणजे 655 करोड लिटर आपल्याला का लागन, तर आपल्याला इथेनॉल लागन पेट्रोलमध्ये मिसळले. याच्यातून 32,000 ठीक आहे 170 करोड रुपये वाचन आपले, ठीक आहे. 32,170 करोड रुपयाची बचत होईल वर्षभरात जर आपण इथेनॉल मिक्स केलं तर. आता हे इथेनॉल कोण कमावते? तर छोटे मोठे साखर कारखान्याला सांगितलं का तुम्ही इथेनॉलचे कारखाने टाका. पण स्पेशली इथेनॉलचा कारखाना कोण चालू केला? तर नितीन गडकरी हे जे आपल्याला मार चोपडे सांगतात
एवढा इंटरेस्ट नितीन गडकरीचा इथेनॉलमध्ये काऊन आहे हे आता डोळ्यासमोर आल्यावर कळलं. लय लोकांना कळलं, मला पहिलेच माहीत होतं. मी फक्त वाट पाहत होतो का नितीन गडकरीच्या कंपनीचं इथेनॉलचं प्रॉफिट कसं वाढते. जसं भारत सरकारनं इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करणं चालू केलं, नितीन गडकरीची या पोराची कंपनी 17 करोडवरून गपकन 511 करोडवर गेली. जिचा शेअर 32 रुपये होता 5 एप्रिल 2024 मी आकड्यासहित फोटोसहित दाखवतो तुम्हाला. मी काही फेकणार नाही. ह्या पेट्रोलमध्ये आता इथेनॉल येऊन राहिलं भाऊ. पेट्रोलच्या पैशात पेट्रोलचे पैसे कमी नाही झाले, तेवढे दाबून चालू आहे. 106 रुपये लिटर, 105 रुपये लिटर, 4 रुपये लिटर हेच रेट चालू आहे. पेट्रोलचे रेट कमी झाले नाही इथेनॉल मिक्स केलं तरी. मग मले काय म्हणायचं आहे, जे इथेनॉल तुम्हाला 20-25 रुपये लिटर पडते हे इथेनॉल तुम्ही पेट्रोलमध्ये मिक्स करून राहिले, मग पेट्रोलची किंमत कमी काऊन नाही करून राहिले 20-25 रुपयानं. तर पेट्रोलची किंमत कमी होणार नाही. याचा फायदा नितीन गडकरीच्या पोरायले झाला पाहिजे, त्याचे पोटं भरले पाहिजे. कारण ते उपाशी तापाशी आहे आणि खूप दयनीय अवस्था आहे नितीन गडकरीच्या पोरायची. त्याला खायला भेटत नाही, त्याचे उद्योगधंदे बुडाले लागलेले आहे आणि नितीन गडकरी एकदम गरीब मंत्री आहे. त्याच्यामुळे त्याच्या पोराले या इथेनॉल मिक्सचा फायदा झाला पाहिजे. म्हणून नितीन गडकरी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगत त्या गोष्टीत नितीन गडकरीचा इंटरेस्ट राहील आणि हे लोकांना कळलं पाहिजे का. इथं कोणीच धुतल्या तांदूळाचं नाही, सगळेजण आपला पर्सनल इंटरेस्ट त्यातून म्हणजे लोकांना सांगायचं एक खाचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे. आता नितीन गडकरीचा एक पोरगा आहे सारंग गडकरी आणि दुसरा पोरगा आहे निखिल गडकरी. या निखिल गडकरीच्या नावाने एक कंपनी आहे. हे आता रील्स व्हायरल होऊन राहिले. 18 करोडच्या कंपनीचं नेट मार्केट कॅप झाली 510 करोड रुपये. आता सीएम ॲग्रो इंडस्ट्री अँड इन्फ्रास्ट्रक्चर नावाची कंपनी कोणाच्या नावानं आहे, तर ही कंपनी आहे नितीन गडकरीचा पोरगा निखिल गडकरीच्या नावानं. आता त्याचा ह्या चार्ट पहा, या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असणारी कंपनी आहे. मानस ॲग्रो अजून लिस्टेड नाही, पण मानस ॲग्रोचं बी प्रॉफिट गपकन एका वर्षात वाढला आहे. याचं पहा, याचा भाऊ हे बा इथं याचा शेअर पहा. याचा शेअर तुम्ही जर पाहाल तर इथं पहा 39 रुपये. किती रुपये? 39 रुपयाचा शेअर होता 5 एप्रिल 2024 तो शेअर 26 ऑगस्ट 2025 668 रुपयावर गेला आहे. म्हणजे शेअरची प्राइस हे मागच्या भाऊ हे मागच्या काही दिवसामध्ये 5244% वाढली आहे. आता तुम्हाला पुन्हा एक दुसरा चार्ट दाखवतो. ह्या एक चार्ट पहा जेणेकरून तुम्हाला ॲनालिसिस करणं खूप सोपी जाईल. आता ह्या चार्ट पहा. ह्या चार्ट पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल का याच्यात पहा याच्यात का दिलेला आहे. तर याच्यामध्ये जानेवारी जून 2025 रेव्हेन्यू आहे 510 510.8 करोड रुपये. इयर टू इयर 2823% मार्जिननं कंपनी वाढत आहे. नेट इन्कम म्हणजे कंपनीचा रेव्हेन्यू 510 करोड, त्या कंपनीचं नेट प्रॉफिट 52 करोड. कंपनी मागच्या वर्षीच्या तुलनेत 10,000% वाढत आहे. तुम्ही विचार करा एवढालं प्रॉफिट. नेट प्रॉफिट मार्जिन नेट प्रॉफिट मार्जिन 10.22% जे 1725% नेट प्रॉफिट मार्जिन वाढत आहे. म्हणजे याचा अर्थ नितीन गडकरी जे सांगत होते तुम्हाला का इथेनॉल येणार आहे 15 रुपये लिटर पेट्रोल भेटणार आहे. माझ्यापाशी व्हिडिओच आहे, घंट्या भेटणार आहे सालेव. घ्या ना, तुमच्या गाड्याही खराब होईल आणि वरून तुम्हाला महागाचं पेट्रोलही भेटन आणि फायदा होईल नितीन गडकरीच्या पोराच्या कंपनीचा. म्हणजे इनडायरेक्टली नितीन गडकरीचा फायदा होईल. आणि असंच या देशात सर्वसामान्य लोकांना लुबाडणं चालू आहे. तुम्ही भरा इथेनॉलवालं पेट्रोल, तुमच्या उरावर बसून तुमच्या गाड्याही खराब करा
आणि तुमच्यापासून पैसाही वखरण आणि याचा फायदा होईल कोणाले तर सरकारले काही फायदा नाही, याचा फायदा यायचे घसे भरासाठी आहे. हे सगळे ठीक आहे, सियन अमृतधारा, त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर NEU ठीक आहे, ह्या सगळ्या, त्याच्यानंतर अमरिनो ठीक आहे, सियन फ्रेश, ह्या सगळ्या कंपन्या ठीक आहे, मानस ॲग्रो, ह्या सगळ्या कंपन्या निखिल गडकरी आणि त्याच्यानंतर सारंग गडकरीच्या नावानं आहे आणि आपल्याला भोंदू बनवण्याचं काम चालू आहे. ठीक आहे, आता तुम्ही विचार करा का हे सगळं पेट्रोल ठीक आहे मध्ये इथेनॉल मिसळणं चालू आहे. हे इथेनॉल मिसळायला परवानगी दिली आणि याच्यात फायदा ठीक आहे नितीन गडकरी सारख्या लोकांचा होत राहिला. यानं आपल्याला चिवत्यात काढलं, आपण चिवत्या बनलो. पुन्हा एक वेळा गोड गोड बोलून अशीच मारत असते आपली. तुम्हाला काय वाटते खालतं कमेंट्समध्ये सांगा. ठीक आहे, आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच वाटते तर तुम्ही एक वेळा गुगलवर नितीन गडकरीची ज्या पोराची जे कंपनी आहे CNN ॲग्रो ठीक आहे अँड इन्फ्रास्ट्रक्चर नावाची कंपनी आहे, या कंपनीचे शेअर पहा, आजचे रेट पहा, तुम्हाला रेट माहीत पडन. आणि अजून सरकारनं पुन्हा इथेनॉल पेट्रोलमधलं वाढवलं तर कंपनी अशी रपारप वाढत जाईल. आता ही कंपनी 512 कोटीचं नेट प्रॉफिट आहे. 2 वर्षात ही कंपनी नाही 8-10 हजार करोडची झाली तर माय नाव ठीक आहे कराय मास्तर नाही, हे एवढंच लक्षात ठेव जा. जर इथेनॉल बंद केलं हे कंपनी पुन्हा वापस येईल, पण आता इथेनॉल बंद होणार नाही कारण इथं नितीन गडकरीच्या पोराचं प्रॉफिट आहे. आणि तुम्हाला पुन्हा उल्लू बनवलं, घंट्या दिला घंट्या. ठीक आहे, असंच होत असते या देशात आणि असेच गोड भरून आपली मारत असते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.